नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सध्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपण गरोदर माता नोंदतो आहोत, ज्या स्तनदा माता असतील तर त्यांचंच आपल्याला मातृवंदना ॲप्लिकेशनमध्ये त्यांचे म्हणजे पहिल्या गरोदरपणात आणि दुसऱ्या गरोदरपणात असा आपण फॉर्म भरत असतो। तो फॉर्म भरत असताना आत्ता आपल्याला RCH ID नंबर मिळत नाही, तर आपल्याला त्याच्या जागेवर आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्याला जर माताने काढलं असेल तर ते आपल्याला टाकता येणार आहे। त्याच्या माध्यमातून आपण फॉर्म सबमिट करू शकतो। आणि जर त्यांनी काढलेलं नसेल तर ते पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीनं काढावं, तर दोन प्रकारे तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आयुष्यमान भारतचं म्हणजेच आभा ID तयार करू शकता। आता तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। ताईंनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की हा आभा ID आरोग्याची संदर्भित खूप कामाचा आहे। त्याच्यामुळे बालकांचा आणि मातांचा अगदी सेम पद्धतीनेच आपल्याला काढायचा आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गरोदर माताचा आभा ID काढून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला गरोदर मातेच्या 3 डॉटवर जायचं आहे। बघा, इथं तीन डॉटवर आपल्याला जायचं आहे। तर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर SBS तयार करा, बघा इथं दिलेलं आहे। ABA तयार करा, पुनर्प्राप्त करा हे ऑप्शन येतं। त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथून पण करू शकतो आणि दुसऱ्या पद्धतीने पण। त्याच्यासाठी पूर्ण बघितल्यावर तुमचं लक्षात येणार आहे की आपण 2 ठिकाणून लाभार्थ्यांचा आभा ID काढू शकतो। आणि हा आभा ID आपल्याला मातृवंदना योजनेसाठी देखील वापरता येणार आहे। तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की आपल्याला पहिल्या ऑप्शनलाच क्लिक करायचं। बघा, पहिल्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं, इथं कुठेही क्लिक करा। त्याच्यानंतर आपल्याला इथं देखील पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं, पहिल्याच ऑप्शनला शक्यतोवर क्लिक करत जायचं आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक, लाभार्थ्याचं नाव, जन्मतारीख, लिंग येते। त्याच्यानंतर आपल्याला इथं घोषित करतो की माझा आधार क्रमांक UIDAI ने जारी केलेली जनसंख्या माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला म्हणजे आपल्याला आभा क्रमांक तयार करण्याच्या एकमेव उद्देशाने स्वेच्छेने देत आहे। तर इथं आपल्याला सहमती द्यायची। त्याच्यानंतर पडताळणी करावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही क्लिक केलं का तुमच्या समोर आभा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला आहे। म्हणजे तुमचा SBS जो आयुष्यमान भारत कार्डचा जो नंबर आहे तो नंबर तुमचा उपलब्ध झालेला असतो। त्याच्यानंतर केलेवर क्लिक करायचं आहे। हा तुमचा आभा क्रमांक निघून गेलेला आहे। त्याच्यानंतर तो आपल्याला दुसऱ्या ठिकाणी देखील पूर्ण बघता येतो। तो कुठं बघायचा ते पण सांगते आणि दुसऱ्या पद्धतीने आपण कसं जातो ते पण सांगते। त्याच्यानंतर आता आपल्याला मातेच्या नावावर इथं क्लिक करायचं आहे। म्हणजे आपल्याला जो आभा आपला उपलब्ध झाला तो आपल्याला कुठं बघता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला मातेच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला त्या लाभार्थ्याचा आभा क्रमांक इथं तयार झालेला दिसतो, परंतु आभा क्रमांक हा आपल्याला पूर्ण दिसत नाही। आभा क्रमांक आपला हाईड झालेला असतो। परंतु जर तुम्ही ह्या आभाच्या खाली जर पाहिलं तर इथे पत्ता असतो। पत्त्याच्या सुरुवातीला आभा क्रमांकच असतो, 14 अंकी आभा क्रमांक इथं दिलेला असतो। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं लिंक नाववर जर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण आभा क्रमांक हा दिसू शकतो। त्याच्यासाठी लिंक लाईव्हवर क्लिक करू आपण। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आभा क्रमांक स्पष्ट दिसतो आणि हाच आभा क्रमांक आपण मातृवंदनासाठी देखील वापरू शकतो। आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला आभा क्रमांक काढून घ्यायचा, तर तो कसा, तर बघा आभा क्रमांक आपल्याला बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर आभा नंबर तुम्हाला इथं स्पष्ट दिसतो, इथं आभा ॲड्रेस दिसतो, इथे लाभार्थ्याचं नाव दिसतं, जन्मतारीख दिसते, लिंग दिसते। तर अशा पद्धतीने इथे क्लिक केलं म्हणजे आपल्याला ते प्रोफाईलला जोडण्यासाठी ते आपल्याला सांगण्यात येतं। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटलं की तुमचा आभा क्रमांक तयार झालेला आहे, तो नंबर तुम्हाला बघायचा आहे, तर तो नंबर आणि आपल्याला मातृवंदनेसाठी जर आपल्याला वापरायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला खाली प्रोफाईलवर आपल्याला लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर जायचं आहे आणि प्रोफाईलवर जाऊन खाली तुम्हाला तिथं लिंक नाव अशावर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्यासमोर आभा क्रमांक तुम्ही बघू शकता। बघा, हा आभा क्रमांक खाली आहे, तोच आहे। वाटल्यास मी तुम्हाला झूम करून दाखवते की तोच आभा क्रमांक आहे आणि आपण अशा पद्धतीने त्याचा उपयोग मातृवंदनेसाठी करू शकतो। तर तुम्ही बघू शकता हा आभा क्रमांक इथं तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही आभा क्रमांक हा पूर्ण बघू शकता। याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि लाभार्थ्यांजवळ देऊन ठेवा, कारण की हा खूप महत्त्वाचा आहे। लिंक नावावर क्लिक झाली, प्रोफाईलला तो लिंक झाला तर तुम्हाला तो
दिसणं कठीण होऊन जाईल. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईलला जोडता त्याच्या आधी तुम्हाला अशा पद्धतीने आभा नंबर जो आहे तो त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. पण सध्या प्रोफाईलला लिंक होत नाही, त्याच्यामुळे आपण तो कधीही पूर्ण बघू शकतो आहे सध्या तरी. पण अजून एखादा अपडेट आला तर त्याच्यामध्ये तो जर लिंक झाला तर आपल्याला आभा क्रमांक बघणं कठीण होऊन जाईल. आधी आभा क्रमांक आपल्या प्रोफाईलला वर होता, परंतु आता आभा क्रमांक खाली टाकण्यात आलेला आहे. आता आपल्याला आभा क्रमांक दुसऱ्या पद्धतीने कसा तयार करायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर याच्यासाठी आता आपल्याला लाभार्थ्याचा आता 2 नंबरची माझी माता आहे, मी लगेच ती माता दुसरी नोंदली. हे तयार करत असताना दुसरी माता मी त्याच दिवशी नोंदलेली होती. तर बघा आता ह्या मातेच्या इथं आपल्याला जी प्रोफाईल आपण शोधतो तिथे आपल्याला जायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मातेची प्रोफाईल अशा पद्धतीने आपल्या समोर येते. आपल्याला माहिती मोबाईल नंबर असतो, आधार क्रमांक असतो, तर ही सगळी माहिती आपली तिथं असते. लाभार्थ्याचं नाव असतं. तुम्ही जर वर पाहिलं तर तुम्हाला लाभार्थ्याचं नाव देखील इथं दिसणार आहे. आधी प्रोफाईल आभा ID आणि आभा क्रमांक आपला जो होता आभा क्रमांक आणि आभा ॲड्रेस हा इथंच होता, परंतु आता तिथं नाही आहे. तर तोच आपण आता खाली पाहिला. आता दुसऱ्या लाभार्थ्याचा आपल्याला दुसऱ्या गरोदर मातेचा आभा ID तयार करायचा आहे. तर बघा मी प्रोफाईलमध्येच गेली आणि इथं तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल आभा नॉट फाउंड. तर आपल्याला क्रिएट रिट्रीव तर आपल्याला काय करायचं, क्रिएट म्हणजे आपल्याला आभा आता क्रिएट करायचा आहे. तर आभा नॉट फाउंड म्हणजे आभा आपल्याला सापडत नाही, म्हणजे आपल्याला क्रिएट करायचा. तर इथून देखील आपण करू शकतो. सेम पुढची ऑप्शन तेच आहेत, फक्त आपल्याला इथं याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्याच ऑप्शनला जायचं आहे. सेम पद्धतीने आपल्याला 1 नंबरच्याच ऑप्शनवर क्लिक करत चाला, म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सेम पद्धतीने जायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला पडताळणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या दुसऱ्या मातेचा देखील आभा क्रमांक हा तयार झालेला आहे. अगदी सेम पद्धतीने आपल्याला त्यांचा देखील जो आभा क्रमांक आहे याचा देखील स्क्रीनशॉट काढून तुम्ही असं आभा कार्ड तयार करत असताना देखील स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी तो उपयोगात येणार आहे. कारण की आभा क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे. पण मी जिथं दाखवला तिथं त्या मातेचं नाव असतं, तिचा आभा ॲड्रेस असतो, त्याच्यामुळे तो जास्त आपल्याला उपयुक्त आहे. परंतु आभा क्रमांक तुम्ही इथं आरामात बघू शकता. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनसोबतच आपल्याला मातृवंदना ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरत असताना या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की आता सध्या RCS ID क्रमांक हा मिळत नाही, तर त्याच्या जागेवर नवीन मातृवंदना पोर्टलवर अपडेट होऊन आलेलं आहे. ते म्हणजे आपल्याला आयुष्यमान भारत कार्डचा नंबर तिथं आता टाकायचा आहे आणि त्याचाच फोटो आपल्याला तिथं प्रूफ म्हणून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं ते काम देखील थांबणार नाही. त्याच्यामुळे ताईंनो आपण शक्यतोवर अशा पद्धतीने आभा ID तयार करून घ्यावा. असंच मी 1-2 ताईंच्या कमेंट होत्या म्हणून व्हिडिओ करत असते. तर ताईंनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, जे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, केलेलं असेल तर करायची गरज नाही. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.